फायनली इंटर्नशिपचा प्रोग्राम घेऊन आलेलो आहे। जसं मी तुम्हाला बोललो होतो की लास्ट 1 मंथ पासून मी खूप त्या गोष्टीवरती काम करतोय। 15 ऑगस्टला आपला WhatsAppचा ग्रुप ओपन केला होता। सगळ्यांचे प्रॉब्लेम जाणून घेतले। सगळ्यांचे प्रॉब्लेम एकच आहेत की लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला भेटत नाहीये। रिझ्यूमवरती काय मेन्शन करायचं, रिझ्यूम स्ट्रॉंग होत नाहीये, रिझ्यूम शॉर्टलिस्ट होत नाहीये आणि इंटर्नशिप करायला कुठंच भेटत नाही। सगळ्या ओपनिंग क्लोज झालेल्या आहेत। सो हे ऐकल्यानंतर म्हणजे खूपच म्हणजे त्यावरती खूप काम केलेलं आहे। लास्ट 1 ते दीड महिन्यापासून हे काम चालू आहे। दिवस रात्र लोक काम करताय, एक्सपर्टीज काम करताय आणि एक स्टार्टअप आहे त्यासोबत कोऑर्डिनेट करून एक इंटर्नशिपचा प्रोग्राम आपण रन करतोय। त्या इंटर्नशिपच्या प्रोग्राम मध्ये कोणाला घेणार आहेत, काय क्रायटेरिया असणार आहे, हे सगळं इन डिटेल मध्ये करणार आहे आणि हे सगळ्यांसाठी आहे। सगळ्या एनी ग्रॅज्युएट असेल किंवा तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्हाला सगळ्यांसाठी हे ओपन फोरम ठेवलेला आहे आपल्याला। आणि जोपर्यंत तुम्हाला जॉब लागत नाही तोपर्यंत तुम्हाला सगळं प्रॉपर इथून डॉक्युमेंटेशन वगैरे सगळं प्रोव्हाइड होणार आहे। पूर्ण एक्सपर्टीच्या अंडर तुम्ही काम करणार आहेत। इंडस्ट्रियल प्रोजेक्ट आहेत। सगळं इन डिटेल मध्ये बघा, मी तुम्हाला सगळे प्रोजेक्ट दाखवतो। सगळ्यात मेन म्हणजे काय असतं स्टार्टअपला की प्रोजेक्ट्स। तर सगळ्यात मेन इम्पॉर्टंट आहेत प्रोजेक्ट्स। AI चे प्रोजेक्ट आहेत, क्लाउडचे प्रोजेक्ट आहेत, ERP चे प्रोजेक्ट आहेत, फुल स्टॅक एनी तुम्हाला ज्या फील्ड मध्ये काम करायचे त्या फील्डचे प्रोजेक्ट आहेत। सो व्हिडिओ एंड पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। ज्या व्हिडिओची तुम्ही वाट बघताय तोच व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। इंटर्नशिप किती इम्पॉर्टंट आहे हे सगळ्याला आपल्याला माहितीच आहे। सो तुम्ही बघितलं पण असेल की लास्ट 1 मंथ पासून माझे व्हिडिओज वगैरे सगळं कॉन्सन्ट्रेशन तिकडेच आहे की ज्यांना जॉब नाहीये त्यांना आपल्याला जॉब द्यायचा आहे। ज्यांना प्लॅटफॉर्म नाहीये, ज्यांना रोडमॅप क्लिअर नाहीये त्यांना आपल्याला रोडमॅप क्लिअर करायचा आहे। कसं असतं ना, कधी आपण म्हणजे आपण असं बोलतो की अरे ड्रायव्हर जसं गाडी चालवेल ना तसं आपण जातो। जर करेक्ट ड्रायव्हर जर आपल्या गाडीवर बसला ना तर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या डेस्टिनेशनला हे करेल। तसाच एक प्लॅटफॉर्म मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ॲझिटेक एक स्टार्टअप कंपनी आहे। त्यांचे खूप सारे इंडस्ट्रियल प्रोजेक्ट्स आहेत। मी तुम्हाला वेबसाईट दाखवतो, त्यानंतर प्रोजेक्ट्स दाखवतो। सगळ्या प्रोजेक्टचा ॲक्सेस आहे। पूर्ण तुमच्यासोबत काम करणार आहे। पूर्ण तुमच्यासोबत एक्सपर्ट टीम आहे आणि हे सगळं इन डिटेल मी तुम्हाला कोर्स दाखवतो। सो ॲझिटेक ही एक कंपनी आहे, तुम्हाला मी दाखवतो डायरेक्टली लाईव्ह मध्ये। सो ही जे काही URL आहेत त्या पण मी तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोच। वेबसाईट आहे, जर तुम्ही ते एक्सप्लोर केलं तुम्ही सगळंच तुम्हाला मी आज इन डिटेल मध्ये दाखवणार आहे। सगळ्यात मेन आपण जो प्रोग्राम ठेवलेला आहे ॲझिटेक इंटर्नशिप कम असोसिएट प्रोग्राम। ओके, इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये असं कुठंच काहीही भेटणार नाही। डोंट जस्ट लर्न AI, डू AI। आजकाल असं झालंय ना की आपण AI कडे बघतोय आणि AI फक्त लर्न करायचे। इथे तुम्हाला AI चा प्रोजेक्ट आहेत, मी तुम्हाला प्रोजेक्ट वरती पण येणारच आहे, पण मी सांगतो की आपला पूर्ण फोकस AI वरती असणार आहे। बाकीच्या प्रोफाइल वरती पण असणार आहे, पण AI मेजरली असणार आहे। ओके, सो हे बघा ॲझिटेक इंटर्नशिप। आता हा जो काही व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवल, बट मी तुम्हाला स्क्रीनवरती पण हा व्हिडिओ दाखवतोच। ओके, याचा ऑडिओ वगैरे तुम्हाला क्लिअर येणार नाही। त्यानंतर तुम्ही गो थ्रू करा। त्यानंतर जर जॉईन वगैरे करायचं असेल तर तुम्ही डायरेक्टली अप्लाय नाव करू शकता। वाय चूज ॲझिटेक ते बघा, हे पूर्ण लर्न बाय डुईंग इंडस्ट्री प्रोजेक्ट्स, एक्सपर्ट मेंटरशिप, सर्टिफिकेशन, करिअर ग्रोथ, लेटेस्ट टेक्नॉलॉजी यावरती तुम्हाला काम करायला भेटणार आहे। कोर्सेस जर बघितलं गेलं तुम्ही इथे हे बघा, टोटल एक्सप्लोर करा। कोर्सेस एकदम सगळे जेवढे पाहिजे तुम्हाला इंडस्ट्रीचे अप टू डेट जेवढे पण आहेत। डेमोज मध्ये जर आला तुम्ही ना, त्या डेमोज मध्ये प्रोजेक्ट आपल्याला टाकलेले आहेत। हे बघा, ऑल प्रोजेक्ट, एज्युकेशन टेक्नॉलॉजी आहे, AI आहे, बिझनेस BI आहे, ओके, एंटरप्राइजेस आहे, सॉफ्टवेअर्स आहेत, ERP वगैरे, स्टुडंट प्रोग्रेस डॅशबोर्ड। सगळ्यात इम्पॉर्टंट हा प्रोजेक्ट आहे, मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो। याचा व्हिडिओ आहे, पण व्हिडिओ पण दाखवू शकतो मी तुम्हाला, पण त्यांना तुम्हाला लाईव्ह मी लॉग इन करून दाखवतो। हे प्रोजेक्ट आहे, याच प्रोजेक्टवरती तुम्हाला पण काम करायचं आहे, तुम्हाला पण चान्स मिळणार आहे। AI लर्निंग प्लॅटफॉर्म हा एक प्रोजेक्ट आहे। या प्रोजेक्टचे पण व्हिडिओज आहेत, तुम्हाला मी URL देतो, वेबसाईट तुम्ही डायरेक्टली गो थ्रू करा। स्मार्ट ERP पोर्टल, स्मार्ट टीम मॅनेजमेंट सिस्टीम। ओके, डायरेक्टली तुम्ही बघू शकता कशा कशावरती तुम्हाला काम करायला भेटणार आहे। ओके, AI चॅटबॉट, स्मार्ट इन्व्हेंटरी, टोटल या सगळ्यामध्ये तुम्ही जाऊन गो थ्रू करू शकता। आतापर्यंत हा जर व्हिडिओ आवडला असेल किंवा तुम्हाला हे जर प्रोग्राम आवडला असेल, फक्त कमेंटमध्ये इंटरेस्टेड करा आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। ओके, सो आता ही झाली कंपनीची वेबसाईट, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कंपनीची वेबसाईट पण देणार आहे। आता येऊया आपण प्रॉपर त्यांच्या प्रोजेक्टवरती की प्रोजेक्ट कुठले कुठले आहेत आणि तुम्हाला लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला भेटणार आहे की नाही। हे बघा, हे आहे त्यांचं एक प्रोजेक्ट। आपण डॅशबोर्ड आलो तर स्टुडंट प्रोग्रेस डॅशबोर्ड। स्टुडंट प्रोग्रेस डॅशबोर्ड हा एक असं एक ॲप्लिकेशन आहे
याला आपण असं बोलू शकतो की सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये फर्स्ट स्टँडर्ड पासून 12th स्टँडर्ड म्हणा किंवा सगळे स्कूलचे अकॅडमिक म्हणा, त्याचा हा एक ऍप्लिकेशन आहे. स्कूलमध्ये गेला तर टीचरसाठी युजफुल आहे, पॅरेंट्ससाठी युजफुल आहे, स्टुडंटसाठी युजफुल आहे, हे सगळ्यांसाठी युजफुल आहे. समजा एखादा आपण एक्झाम्पल घेतलं की स्कूल आहे, तिथे स्टुडंट आहेत 1247, ॲव्हरेज स्कोर आहे सगळ्यांचा 78.5, टोटल सब्जेक्ट 12, टॉप परफॉर्मर 156. सो हे एक मी सॅम्पल तुम्हाला प्रोजेक्ट दाखवतोय की तिथे काय चालतोय, अकॅडमिक परफॉर्मन्स, ट्रेंड, सब्जेक्ट वाईज परफॉर्मन्स सगळं आहे. त्यानंतर मी AI थ्रू क्वेश्चन पेपर, सगळ्यात इम्पॉर्टंट हे जे प्रोजेक्ट आहे AI थ्रू क्वेश्चन पेपर आपल्याला बघायचे आहेत की कसे आहेत तर. ओके, सो हे बघा, स्टुडंट डिस्ट्रीब्युशन बाय क्लास कसे आहेत, काय ग्रेड वाईज वगैरे, स्टुडंट परफॉर्मन्स आहे, त्यानंतर स्टुडंट सेक्शन आहे. ओके, परफॉर्मन्स आहे, स्टुडंट वाईज परफॉर्मन्स, ग्रेड वाईज. ओके, प्रोग्रेस ओव्हर टाइम. आता मी हे तुम्हाला काही पूर्ण एक्सप्लेन करणार नाहीये. त्यानंतर बघा, मी ते शॉर्टकटमध्ये येतो AI वरती. AI क्वेश्चन पेपर. AI क्वेश्चन पेपर वरती जर आले तुम्ही ना, तर तुम्हाला एखादा जनरेट करायचा आहे. तुम्ही समजा 9th स्टँडर्ड आहे, तुम्ही 11th स्टँडर्ड आहे, किंवा एखादा पेपर तुम्हाला जनरेट करायचा आहे, तुम्हाला एक दाखवतो. जनरेट पेपर 11th स्टँडर्डचा आपल्याला पेपर जनरेट करायचा आहे. मॉडरेट ठेवायचं आपल्याला, बोर्ड ठेवायचं आपल्याला IIT. ओके, IIT JEE मेन. केमिस्ट्री आपण ठेवू फिजिक्स. ओके, फिजिक्स मध्ये आपल्याला ठेवायचे बघा. त्यानंतर डिफिकल्टी मीडियम, सब्जेक्ट 180 मिनिट्स, जनरेट पेपर. सी आहे मॅजिक. सो या प्रोजेक्ट एवढा भारी प्रोजेक्ट आहे आणि एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट वरती तुम्हाला काम करायला भेटणार आहे, AI लर्न करायला भेटणार आहे, AI वरती काम करायला भेटणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण टोटल जर घेतले बघा, त्या मुलाचा परफॉर्मन्स दिसतो, स्टुडंट रिस्क प्रिडिक्शन की कसा आहे. ओके, लो रिस्क, हाय रिस्क, क्लास ॲव्हरेज काय, म्हणजे क्लासचं ॲव्हरेज कसं आणि तो स्टुडंट कसा आहे हे पण सगळं AI थ्रू सगळं करणार आहे. परफॉर्मन्स करणार आहे. हे बघा कशानुसार किती, मॅथ्सला 85 आहेत, ही आहे ॲव्हरेज आहे. म्हणजे मी तुम्हाला एक 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करून दाखवू शकत नाही, एवढा मोठा प्रोजेक्ट आहे. यावरती तुम्हाला काम करायला भेटणार आहे. तुम्ही तो प्रोजेक्ट तुमच्या रिझ्यूमवरती टाकू शकता आणि तोच प्रोजेक्टला तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूमध्ये पण हे करू शकता. हा प्रोग्राम तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला इंटर्नशिपचं पण सगळे डॉक्युमेंटेशन भेटणार आहेत. त्यानंतर तुम्हाला ज्या पण प्रोफाईलमध्ये काम करायचंय, जर तुम्हाला कुठलंही नॉलेज नसेल, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरचं पण नॉलेज नसेल, तर इथे चान्स भेटणार आहे. तुम्हाला बेसिक A to Z सगळं भेटणार आहे. तुम्हाला 0 पासून तुम्हाला जॉब लागेपर्यंत पूर्ण गाईड केलं जाणार आहे. त्यानंतर ERPचा जर बघितलं तुम्ही, हा दुसरा हा एक आहे. म्हणजे खूप सारे प्रोजेक्ट आहेत, मी फक्त सॅम्पल दाखवतोय आणि हे काही व्हिडिओ वगैरे नाही, डायरेक्ट ॲक्सेस आहे. तर यामध्ये समजा हा एक ERPचा प्रोजेक्ट आहे. iPhone 15 Pro आहे, इन स्टॉक मध्ये आहे की आहे. तर त्यानंतर गॅलेक्सी S24 लो स्टॉक आहे, आउट ऑफ स्टॉक आहे. ओके, त्यानंतर मॅकबुक प्रो M3, म्हणजे काय की हे किती सेल होतो किंवा काय होतो, तर त्या रिलेटेड पण ERPचे पण भरपूर सॉफ्टवेअर आहेत. सेल्स मध्ये गेले तर त्याचा ऑन एन ॲव्हरेज मंथली किती गेले, कुठल्या सेल किती झाल्या, किंवा आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या वेअर हाऊसमध्ये किती हे आहे, इलेक्ट्रॉनिकच्या गोष्टी किती गेल्या, आपल्या शॉपच्या किंवा तुमच्या शोरूमचा परफॉर्मन्स कसा आहे हे टोटल दाखवतं. ऑर्डर किती आहे, सप्लाय किती आहे, रिपोर्ट येतो आणि त्यामध्ये पण AI जनरेट केलेला आहे. AI पूर्ण तुम्हाला रिपोर्ट करून देणार आहे. सो असे प्रोजेक्ट आहेत, अजून काही प्रोजेक्ट खूप आहेत. सो हा प्रोग्राम रन करण्यासाठी, हा प्रोग्राम तुम्हाला अप्लाय करण्यासाठी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, मी एकच सांगतो, फक्त मिनिमम सध्या फक्त 50ची रिक्वायरमेंट आहे. 50 स्टुडंट्स घेणार आहेत, कारण तेवढे प्रोजेक्ट्स वरती ते अलोकेशन करणार आहेत. असं नाही की किती पण घेतले, कुणी पण घेतले आणि त्यांना कामच दिलं नाही. आपल्याला असं करायचं नाहीये. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर लवकरात लवकर अप्लाय करा. डिस्क्रिप्शन मध्ये गुगल फॉर्म आहे, तो पूर्ण फॉर्म भरा. या व्हिडिओला लाईक करायचंय, कमेंट करायची इंटरेस्टेड, आणि त्यानंतरच तुम्हाला गुगल फॉर्म भरायचा आहे. ॲट द एंड हे सांगेल, कारण मी तुमच्या म्हणजे पर्यंत येण्याआधी हे सांगतो की हा जो कोर्स आहे, हा जो प्रोग्राम आहे, हा मला फ्री ठेवायचा होता. सो आधीच्या स्टार्टिंगला फ्री ठेवायचं चालू होतं, बट यामध्ये ओपन जे आपण AI वगैरे यूज करतोय त्याला ऑलमोस्ट 35 to 40,000 पर मंथ आहे. ERPचं म्हणजे ऑलमोस्ट 30,000 आहे. पूर्ण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पण आहे. तर मी तुम्हाला हे का सांगतो, कारण हे तुम्हाला माहिती आहे मार्केटमध्ये कसं आहे किंवा कंडिशन सगळी तुम्हाला माहिती आहे. रेंट असेल, मेंटेनन्स असेल, इंडस्ट्रीमध्ये एक्सपर्ट असतील,
त्यांना काही चार्जेस आपल्याला द्यावं लागतात. कुणीही फ्रीमध्ये करत नाही. सगळेजण मेहनत करताय, सगळ्या जणांना स्किल हे पाहिजे. तर आपण मिनिमम मिनिमम म्हणतोय, विचार करा तुम्ही ही जी अमाऊंट किती असेल. ही जी अमाऊंट फक्त आहे 10,000. यामध्ये तुम्हाला सगळे लर्निंग भेटणार आहे, यामध्ये तुम्हाला इंटर्नशिप प्रोग्राम भेटणार आहे, पूर्ण डॉक्युमेंटेशन भेटणार आहे आणि हे लाईफ टाईम असणार आहे. जोपर्यंत तुम्हाला जॉब भेटत नाही तोपर्यंत तुम्ही एक्सपर्टच्या अंडर असणार आहोत. म्हणजे आणि दुसरं मेन म्हणजे काय, तुम्हाला सगळे प्रोजेक्ट एक्सप्लोर करायला भेटतील. AI लर्न करायला नाही, AI सोबत काम करायला भेटेल. ओके, सो हा प्रोग्राम आहे आणि 10,000 म्हणजे खूप मिनिमल प्राइस आहे. आज जर आपण मार्केटमध्ये कोर्स करायला गेलो तर 30-40 हजार रुपये कुठंच गेले नाही. सो त्यामुळे सगळा विचार करूनच मी पण तुमच्याच फील्डमधून आलेला आहे. मला माहिती आहे की काय करायचं आहे, सध्या मार्केटची कंडिशन काय आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स भेटत नाही लाईव्ह प्रोजेक्टवरती आणि तुम्हाला प्लॅटफॉर्म नाही आहे की आपल्याला करायचं काय किंवा काय नाही. तर हे एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. सो म्हणजे डायरेक्टली ट्रस्ट मी, तुम्ही डायरेक्टली बिंदास करू शकता. आणि अजून सांगतो, फक्त 50 सीट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर मला कुणीही पिंग करू नका किंवा मेसेज करू नका की मला करायचा आहे इंटर्नशिप, कुठे चान्स भेटेल किंवा काय. तर हा प्रोग्राम मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ऑलरेडी माझ्या म्हणजे सोबतचे जेवढे पण होते त्यांनी 5 ते 6 लोकांनी तिथे अप्लाय केलेलं आहे आणि ते आता स्टार्ट करणार आहेत. ओके, यानंतर वेनसडेला 8 वाजता एक झूम कॉल होणार आहे. त्यामध्ये सगळ्यांना सगळा डेमो दिला जाईल. काय हे आहे म्हणजे काय करणार आहोत किंवा इंडक्शन मध्ये किंवा डेमो पूर्ण दिला जाईल. त्यानंतर तुम्ही डिसिजन घेऊ शकता. ओके, सो मला हा प्रोग्राम कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना इंटर्नशिप लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायचे त्यांनी तुमच्या फ्रेंड्सला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. ओके, सो यस, लवकरात लवकर अप्लाय करा, एवढंच मी सांगेल. फक्त अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला परत भेटणार नाही. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.